स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन्स नोव्हेंबर 2025 पर्यंत उपलब्ध करून द्या अशा सूचनाही सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। यासाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीन्स नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्याच्या सूचनाही कोर्टाने दिल्या आहेत। निवडणुकीसाठी लागणारा स्टाफ आयोगाला देण्याच्या सूचनाही कोर्टाने केल्या आहेत। 4 महिन्यात निवडणुका होतील असं अपेक्षित होतं असं कोर्टाने म्हटलंय। प्रकरण सुनावणीसाठी आल्यावर राज्य सरकारनं निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केल्यानं कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। सरकार बोर्डाच्या परीक्षांचं कारण देते, मात्र त्या परीक्षा मार्च महिन्यात आहेत असं कोर्ट म्हणाले। यावर 31 ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचना पूर्ण करू अशी ग्वाही राज्य सरकारनं कोर्टात दिली आहे। सध्या 65,000 ईव्हीएम मशीन्स आहेत, मात्र आणखी 55,000 ईव्हीएम मशीन्स हव्या अशी मागणी राज्य सरकारच्या वकिलांनी केली आहे। वेळ काढू धोरण हे सरकारचं होतं आणि आज हा सरकारने निवडणूक आयोगाला मदत न करता जे निवडणुका लांबीवर घालण्याचा जो घाट घातला होता, आज तो पूर्णतः फसलेला आहे। सुप्रीम कोर्टाने याआधी जे राज्य सरकारला किंवा राज्य निवडणूक आयोगाला हे सुचवलंच होतं की लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे आणि मला वाटतं राज्य निवडणूक आयोगाची तयारी केलेली आहे। मला असं वाटतं की डिसेंबर जानेवारी जो सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली आहे, असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण करेल। सुप्रीम कोर्टाने क्लिअर आदेश दिलेला आहे आणि त्याच्या पद्धतीनं महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी ज्यांच्यावर या निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे ते त्या निवडणुका पार पाडतील। त्याच्यामध्ये माझंही फार बारकाईनं लक्ष राहील।